पुणे के कोथरूड में बीजेपी कार्यकर्ताओं का लव जिहाद के आड़ में सलून में हंगामा, सलून के कर्मचारियों के साथ की मारपीट। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। पुणे के कोथरूड इलाके में एक सलून है, अर्श यूनिसेक्स सलून। इस सलून में सोमवार 7 अप्रैल को बीजेपी के कुछ कार्यकर्ता पहुंचते हैं, जिसमें एक महिला कार्यकर्ता है उज्ज्वला गौड़, अपने कुछ साथियों के साथ जाती है। जाने से पहले वीडियो, अंदर जाने के बाद वीडियो, सलून के ऊपर की हिस्से में जाने के बाद वीडियो, ये तमाम वीडियोस हम आपको दिखाते हैं। उज्ज्वला गौड़ और उसके साथियों का कहना है कि यहां पर सभी जिहादी काम करते हैं और वो हिंदू लड़कियों को जो है यहां पर कलमा पढ़वाते हैं। तो इस आरोपों के पीछे की सच्चाई क्या है? तो इसी सलून में काम करने वाला एक मुस्लिम लड़का, अब जो उज्ज्वला गौड़ का आरोप है हिंदू लड़कियों का, तो सरासर निराधार है। पुलिस ने भी इसकी पुष्टि की है कि जिस लड़की को लेकर ये आरोप लगाए जा रहे वो लड़की क्रिश्चियन है। तो 1 साल पहले ही अरबान और इस क्रिश्चियन लड़की ने शादी कर ली है। फिर दोनों के बीच कुछ पैसों को लेकर हाल ही में विवाद होता है। उस विवाद की खबर इनको लगती है। लड़की जो है अपने पति बन चुके अरमान के खिलाफ पुलिस में शिकायत दर्ज कराती है। फिर ये बीजेपी के कार्यकर्ता जो बिल्कुल मुसलमानों को अपनी नजर में बैठाए हुए यहां पहुंचते हैं और इस तरह का हंगामा करते हैं, कर्मचारियों के साथ मारपीट करते हैं। अब पुलिस ने ही स्पष्ट किया है कि लड़की हिंदू नहीं है, क्रिश्चियन है। वहीं कार्रवाई को लेकर पुलिस ने क्या कहा, तो लड़की की जो अरमान के साथ उसका विवाद था उसकी शिकायत पुलिस ने दर्ज की है और पुलिस का कहना है कि लव जिहाद का यहां पर कोई एंगल या उसके कोई प्रमाण या सबूत उन्हें नहीं मिले हैं। वहीं सलून में आकर हंगामा करना और कर्मचारियों के साथ मारपीट करने वाले इन बीजेपी कार्यकर्ताओं के खिलाफ भी पुलिस ने मामला दर्ज किया है। इसको लेकर डीसीपी संभाजी कदम ने जो जानकारी दी है दोनों मामलों को लेकर, वो भी हम आपको दिखा दें। चलो बाहर, चला चलो बाहर से लेडीज चला बंद करने का दिशान कोण आहे? ये कोथरूड मध्ये इथे अर्श नावाचं ते नाव दाखव जरा। इथे सलून आहे, या सलून मध्ये थांबा, मुलींना जाऊ द्या, मुलींचं नाही, मुलींना जाऊ द्या। 1 मिनिट थांबा, 1 मिनिट बाहेर थांबा, 1 मिनिट बाहेर थांबा तुम्ही। हा, बाहेर थांबा, वरती जा तुम्ही, वरती जा। या अर्श युनिसेक्स हेअर सलून मध्ये सर्व जिहादी कामाला आहेत आणि जावेद नावाच्या ज्याच्या नावावर इथे अग्रीमेंट झालेला आहे त्यांनी या ठिकाणी एका मुलीला कलमा पडायला भाग पाडले। बळजबरीने दुकानाच्या वरती नेऊन तिला कलमा पडायला लावलाय आणि तिचं धर्म परिवर्तन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। कोथरूड मधलं अर्श नावाचं जे युनिसेक्स सलून आहे ते बंद करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। हे इथे बंद झालं पाहिजे। निघाले का बाहेर निघतो, चलो बाहेर, चलो बाहेर, बाहेर निघतो, चलो। हे बंद झालं पाहिजे। हे झालेले ठीक आहे, हा कम्प्लीट झालेले तिथे आहे आम्ही ह्याला सलून मध्ये आलेलो आहे। सलून मध्ये सगळे बाहेर काढलेले आहेत ते इथं कोथरूड मध्ये त्या बांधल कंस्ट्रक्शनच्या समोर लोकेशन मुलींचं या ठिकाणी सलूनच्या नावाखाली धर्म परिवर्तन सुरू आहे आणि हे इथे चालू देणार नाही। इथे अजिबात हे सलून आता चालू राहणार नाहीये, अजिबात कोणी यायचं नाही। हे सलून इथून बंद झालेलं आहे। किसान कोण आहे? किसान कोण आहे? एका आपल्या मुलीला, या ठिकाणी हिंदू मुलीला कलमा पाडण्याला भाग पाडलेला आहे। वरती सलून आहे, सलूनच्या वरती तिला नेऊन
व्हिडिओ काढण्यात आलेला आहे. काही चेहरा टाका तुमचा. चेहरा टाका. हो, चेहरा टाका. नको दाखवा, नाही लागणार चेहरा दाखवा. नाही घेत त्यांनी जाणार काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, हे प्रिमायसेस आहे वरचं. या प्रिमायसेस मध्ये त्या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्याकडनं कलमा पडून घेतला गेला आणि तिने कलमा पडून घेतला हे कुणालाही बाहेर सांगू नये म्हणून तिला 1 लाख रुपयाची लाच देण्यात आली. परंतु तिने पैसे स्वीकारायला नकार दिला होता. त्यामुळे तिला मानसिक टॉर्चर केलं गेलेलं आहे. जावेद नावाचा जो व्यक्ती आहे त्याचं ह्या सलूनमध्ये अग्रीमेंट आहे. ते तात्काळ बंद व्हावं. त्यांनी इथून डायरेक्ट त्याचा काढता पाय घेऊन जिथून आलाय तिथे निघून जावं. किसको जारी करना है? सर, काल कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून एकाला मारहाण झाली. लव्ह जिहादवरून ही सगळी मारहाण झाल्याचं म्हटलं जाते. काय नेमका प्रकार आहे आणि काय तथ्य आहे? आपल्याकडे एक तक्रार दाखल केली की महिलेने शास्त्रीनगरला राहणारी आहे महिला ती एका सलूनमध्ये काम करत होती आणि तिच्या सलूनमधल्याच एका सहकार्याने तिला काही मोबाईलवरून शिवाय केली होती. त्या शिवेगाळीवरून तो आपण 354 आणि शिवेगाळीचा गुन्हा दाखल केलेला आहे. तिच्या तक्रारीनुसार कुठलाही लवजाचा प्रकार या ठिकाणी तिने तक्रार आपल्याकडे दिली नाही आणि निष्पन्न झालेला नाही. परंतु या संदर्भामध्ये पोलीस अजून तपास करत आहेत. असा अद्यापर्यंत चौकशीमध्ये असा कुठलाही प्रकार पोलिसांकडे निष्पन्न झालेला नाही. कुणाकुणावर गुन्हा दाखल झाला सर? पदाधिकाऱ्यावर पोलीस स्टेशनमध्ये मारहाण? याच्यामध्ये त्या मुलीच्या तक्रारीवरून त्या सलूनमध्ये काम करणारा जो तिचा एक साथीदार आहे त्याच्याविरुद्ध तो गुन्हा दाखल झालेला आहे. दुसरं याच्यामध्ये जे मारामारीचं आपण म्हणतात त्या संदर्भामध्ये सुद्धा ज्यांनी मारहाण केली तर त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशनला. बरं, यात कुणाला अटक झाली सर? काही नाही, याच्यात तो अटक अजून कोणाला झालेली नाही. बरं.